स्वागत करते। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल भारतानं राजकीय, आर्थिक आणि कूटनैतिक स्तरावर पाकिस्तानला प्रत्युत्तर देत कठोर निर्णय घेतले आहेत। या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची काल नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक झाली। या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या सर्वांना कठोर शिक्षा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। सिंधू जलकरार स्थगित केला असून वाघा अटारी सीमा त्वरित बंद करण्यात येणार आहे। पाकिस्तानी नागरिकांना भारताचा व्हिसाबंदी, भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तांना पाकिस्तानात परत जाण्याचे निर्देश, तर इस्लामाबादमधल्या भारतीय उच्चायुक्तालयातल्या सर्व अधिकाऱ्यांना भारतात परत बोलवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। सरकारनं तिन्ही सैन्य दलांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। सुमारे 2.5 तास चाललेल्या या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह पंतप्रधानांचे सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। दरम्यान भारतानं घेतलेल्या या निर्णयांमुळे बावचळलेल्या पाकिस्ताननं राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर